ज्या ज्या वेळेला मी बैठकीला जाईन, माझ्यासाठी हा परमार्थ, माझ्यासाठी ही बैठक, माझ्यासाठी हा समाज नवा आहे. मला यातलं काहीही येत नाही, एवढी उदासीनता, एवढी नम्रता तुमच्या आमच्या पिंडाकडे असायला पाहिजे. ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास हा आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. समुदायाचा हव्यास. आता समुदाय आपल्याला हव्यास कसला आहे आणि मालकाला हव्यास काय आहे? समुदाय वाढवायचा. समुदाय म्हणजे काय? तर समविचारांचा उदय जिथे केला जातो, म्हणजेच आज्ञेची बैठक, ती कशी वाढेल यासाठी मालकाचा अखंड काय चालू आहे? अट्टाहास चालू आहे. आणि विचार एवढाच करायचा, हा परमार्थ अखंड वाढता आणि वाढता आहे. आठवड्याला 2 नवीन हॉल तयार होत आहेत. यानंतरच विचार करायचा परमार्थाची वाढ. आणि हे फक्त रायगड जिल्ह्यातच नाही, हे फक्त महाराष्ट्र राज्यातच नाही, बाकी देशात आणि परदेशात परमार्थ कितीचा वाढतोय हे जाणू शकत नाही. पण इकडे जर एवढा वाढतोय तर तिकडे सुद्धा वाढत असलाच पाहिजे. म्हणून ओवी दिली आहे समुदायाचा हव्यास. एवढा समुदाय गोळा केला याच्याबद्दल वाद नाही, पण कुठली अपेक्षा ठेवली का? तो कधी आपली उपेक्षा पण करत नाही आणि आपल्याकडनं कुठली अपेक्षा पण करत नाही. पण जरा जरी आपण कोणाला शिकवायला गेलो, जरा कोणी आपण कोणावर उपकार केले तरीसुद्धा लगेच आपली अपेक्षा असते आयुष्यभर त्यांनी मला कमीत कमी विचारावं, भाऊ कसे आहात तुम्ही? ही साधी अपेक्षासुद्धा मालकाने ठेवली नाही. मालक म्हणाला, काही नाही, मी ईश्वराचीच आराधना करीत आहे. फक्त मी ज्या विश्वासाने आणि निष्ठेने त्या परब्रह्माची आराधना करतोय ना, त्याच विश्वासाने आणि त्याच निष्ठेने जर तू ईश्वराचं भजन केलंस तर मला जे प्राप्त होतंय ते तुला सुद्धा प्राप्त होईल. बस. इकडे मध्यस्थी मालकाने स्वतःला सुद्धा ठेवलेलं नाही. डायरेक्ट आपल्याला कनेक्टेड कोणाशी करून ठेवलेलं आहे? त्या ईश्वराशी, त्या परब्रह्माशी कनेक्टेड करून ठेवलेला आहे. समुदायाचा हव्यास फक्त एवढंच आहे. आपण पण समुदाय वाढवतो. का वाढवतो? कुठंतरी माझा धंदा चालावा, कुठंतरी मला त्याच्याकडून फायदा व्हावा. पण मालकाने आपल्याकडनं काही न मागावे शिष्यासी, आम्हा मागे जगदीशाशी भजत जावे, एवढ्या निस्पृहतेने आणि एवढा निष्कामतेने मालकाने कार्याला काय केले आहे? सुरुवात.